मराठी सिनेसृष्टीत 80-90चा काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांना शासनानं नुकताच व्ही शांताराम पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. पण आता हाच पुरस्कार शासनाला पुन्हा परत करण्याची वेळ उषा चव्हाण यांच्यावर आली आहे. पुण्यातील TDR प्रकरणी न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला असतानाही त्यांना न्याय मिळत नसल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना मिळालेला व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार त्यांनी शासनाला परत केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर त्यांनी शासनानं दिलेला पुरस्कार परत केला आहे. पुण्यातील जमिनीचा TDR शासनाकडून मिळत नसल्यानं संतप्त उषा चव्हाण यांनी पुरस्कार परत केला. या प्रकरणी पुणे महापालिका आयुक्तांच्या विरोधात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आश्रममध्ये त्या ठिकाणी पुरस्कार अर्पण केलेला आहे आणि यांच्यासाठी काय नेमकं प्रकरण आहे आणि 2021 ला मिळालेला हा पुरस्कार आहे. काय झालं, हा 2024 ला मिळालेला पुरस्कार आहे आणि तो मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब वगैरे यांच्या हस्ते हा मिळालेला आहे आणि खूप आनंदाने मी घेतला. खूप लोकर घर नाव हे घेतला की मला खूप आनंद झाला की आपल्या लोकांच्या हस्ते मिळालेला आहे. पण त्यावेळेस मी इथं नव्हते, मी परदेशी राहत होते. हा मिळाल्यानंतर आता हे जे प्रकार चाललेले तर मला असं वाटलं की जो आनंद आहे माझा तो हिरावून घेतलाय. मग जाऊया ना आनंद आश्रमामध्ये की माझं व्यथा तिथं मांडते नाही की मी एवढे वर्ष काम केले, एवढं वर्ष जमिनीचं काय नेमकं प्रकरण? जमिनीचं नाही, हा TDR आहे आणि TDRचं सगळं खातं वगैरे आपल्या शिंदे साहेबांकडे आहे आणि त्यांना सगळी कागद प्रत्येकांना मी कागदपत्र पाठवलेली आहे. हे जे पुण्याचे कॉर्पोरेशनचे काय म्हणतात त्यांना आयुक्त, शेवटी राम आहे त्यांच्या नावात पण राम नाहीये, ते बेकायदेशीर करतात. हे सगळ्यांनी नोंद करून घ्यावी. मग असे हलणार नाही असं बघत बसतात, बाकी उत्तरच देत नाही ते. काय कोण जाणे त्यांच्यावर काय प्रेशर असतं का स्वतःच्या मनाचंच ते ठरवून बोलत नाही लोकांकडे. तुम्ही काहीतरी त्यांना कागदपत्र द्या की नाही बाबा हे तुमचं चुकलंय किंवा अमकं झालंय, आम्ही ह्या करता आम्ही असा तुमचं पण ओरबडून घेणार. आज उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहात आपण एकनाथ शिंदे. घेणार ना, घेणार. त्यांचं निवेदन पण मी तयार केलेलं आहे. त्याशिवाय त्यांना ती रूपरेषा कळणार नाही ना. त्यांना अधिकार आहेत रद्द करायचे हे, कारण बेकायदेशीर असेल तर त्यांनी, मी सांगायला नको, मी त्यांच्यापेक्षा ती झाडकी बसली. ते उपमुख्यमंत्री आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात आहे. त्यांच्या समोर मी कोणी एवढी मोठी नाही. हा, माझी सरस्वती मात्र मोठी, तिच्या समोर कोणी मोठं नाहीये. मला एवढं म्हणायचंय की तिला तो न्याय मिळाला पाहिजे, माझ्या कलेला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलाच्याच नावे जास्त आहे, त्याच्या कुटुंबियांना, त्यांच्याकरता तर मी एवढं कष्ट केले ना, त्यांच्याकरताच केली. आपण जर बघितलं 80-90च्या दशकामध्ये ते सेलिब्रिटी आहेत ते आज सर्व पुरस्कार घेऊन आनंद यांच्या आश्रमामध्ये पुण्यामधील एका खाजगी जागेच्या संवादामुळे त्यांनी आज या ठिकाणी नाही, हा परवा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा ती फिरत फिरत बातमी आली आणि तेव्हा मी शहरीच्या घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मुलगा आहे उदय कडू, त्यांच्याशी पण मी संपर्क साधला, डिस्कशन झालं आणि मग मी साहेबांना भेटलो. साहेबांना सांगितलं की असं असं आहे. साहेबांनी सुद्धा त्यांच्या एक ओळखी आहे, त्यांना या कामगिरीवर लावलं. त्यांनी कमिशनर श्री राम साहेब जे आहेत पुण्याचे, त्यांच्याशी पण चर्चा केली. एवढंच नाही तर आज विधी अधिकारी आणि ऍडिशनल कमिशनरना पण ते बोलवणार होते, पण काही कारणास्तव ते आज अवेलेबल नसल्यामुळे दोघे असं ठरलं की सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये कधीतरी त्यांना बोलवून की काय आहे नेमकं प्रकरण याची एकदा माहिती घेऊ आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे 100% आपण बघू असं साहेबांनी मला सांगितलं, आश्वासन दिलेलं आहे. आणि आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की साहेब सगळ्यांसाठीच काम करत असतात आणि त्यातल्या जर कलाकार म्हणलं की त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण ती दिघे साहेबांची परंपरा चालत आलेली आणि दिघे साहेबांची जी परंपरा चालत आलेली त्याला साहेब कधीच खीळ घालत नाही. आपण नेहमी बघितलेलं कुठल्याही काळात, कोविडच्या काळात असेल किंवा अदरवाईज पण कोणी आजारी असेल, कोणाचं ऑपरेशन असेल, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, कलाकाराला तर स्वतःहून ते मदत करतातच. म्हणजे इतर लोकांना पण करतात, पण कलाकारांविषयी जास्त त्यांचं प्रेम आहे. आणि उषा ते आपण बघतो की 80-90च्या दशकामध्ये त्यांनी एक काळ गाजवलेला दादांबरोबर. त्यांच्यावर तर अजिबात अन्याय होणार नाही. फक्त कसं आहे, कागदपत्रांच्या आधारावर जे काही पक्क असेल किंवा जे काही खरं असेल त्या आधारावरच तो निर्णय होईल.
आणि 100% सांगतो, जर उषाताईंची बाजू पक्की असेल, नक्की असेल, तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही, न्यायच होईल.